सोन्या अय सोन्या सोन्या उठ परे उठ रे उठ ना गोटा काय रे उठला का नाही चकनी नाही ना तो उठीच नाही राह ना कवासा आवाज दे रहा मी आवाज दे दे गोपार सरक बाजूले तुला आवाज बी एवढा एवढा शे आवाज जात नसे तुला वाला सरक बाजूले सोन्या अय सोन्या उठ रे त्या मग त्याला बाय काय काय उठ पटकशील हो बा त्यानं तर अंग पक्क थंड पडी जाईल से काय थंड पडी जाईल शे हा आवराय बिवराय तर नाही गया ना त्यानं तर स्वाद बी बंद पडी जाईल से गो आता काय करस बय काय करस काय शाळी फोन लाव आता हॅलो शाळी मी गोटा बोलणार मला दोस्त पक्का थंडा पडी जाईल शे आणि अंग बी थंडा पडी जाईल शे आणि उठी बी नाही राहणार अजून मला तर वाटत मरीच जाईल शे या पटकन लवकर या काय रे गडासून तुम्हाला दोन्ही पैकी कोणी मला फोन कैता सर मिस कैता मन नाव गोट्याशी मिस करेल होता सर तुम्ही फोन सर मला दुसरा उठीच नाही राहणार सर त्याला पक्का अंग थंड पडी जायचे अजून सर काहीतरी करा सर दवाखाना मग काय तर त्याले नाही सर दवाखाना बी नाही गी गो मी पहिले दवाखाना मध्ये जावा ना कशा फोन करवा काय अकल बिकल पत्ताच नाही अहो सर तो स्वाद बी नाही गिरांटा त्याला आम्ही वाटत मरीच घ्यायला सर तो त्याला मग तुम्ही फोन करा सर मी वर अभिजित होईत पाहतं मर जायला का जीवन तशी पाहतं होईत सर त्यानं तर पक्का अंग थंडा पडी जायचे आणि मरी जायचे सर तो आणि एक खास बात म्हणजे त्यानं डोकाना केस पुरा लाल पडी जायचे सर कुछ तो गडबड है अभिजीत कुछ तो गडबड है काय सर गडबड हो राणी का चमक चलो सर पोट में गडबड हो राणी सर संडास कदाची येडा भेजा गडबड म्हणजे बॉडी मा काहीतरी गडबडशी असे सांगी राहिनो मी पोटमा नाही गडबडशी काय खरं नाही बो या कथा बी इज्जत काढतस शेडी मा अशा कथा बरा आणि बरा जायचंय नाही रे सर मी मजा कराय ना आपो वाटे काय मजा करायला येईल का काय खरं नाही भाऊ हाय सर आता मजाक बसन होत नाही एकदा मेडा डोकाना सहसा गरबीर चक्कर वय काही सबूत बिबूत सापडी जाई आजू वय चक्कर पटकचीन काय खरं नाही बाई सर ना सर मला एक सबूत सापडेल सर काय सापडन अहो सर आयदिशी नाही ना काय पिसोडी माव काय सबूत जया अहो सर त्यांना मटनचे मटन काय मटनचे समाय ठेव आपले ऑफिस मागे जाणं पडी काय सर कुठे फॉरेन्सिक लॅब मागे जाणं पडी त्या डॉक्टर साळुंकेकडे ते चेक करी काय शे काय नाही साईडली गी ठेवतोय आपली गी जाणं पडी आता होय पोर तू कट राहिवा आधीच रे मी सर हाटे कटे हाय कर मग नाही सर शेजार येणार माराय मी तू नाव काय पोर सर मी नाव तकली सर तुन बापनं नाव तुन कांदानं नाव आडनाव बिडनाव जन्मतारीख काय शे तुम्ही अय बरानी लग्न बिग्न करणं असं का एवढा विचार आहे ना तो नाही सर इन्फॉर्मेशन राहू द्या त्यांना करता विचारानो नाही सर आम्ही आटे राहू आणि पोरशे झाले घर मरे तुला विचाराय नात का मी अरे माझ्या मुसळ्या पोरला विचाराय ना तू काल माझा माझ तुमच्या डवी राहणार का पोर तू आडीच राय हा सर मी आटेच राहू आणि शिकायला सर मी तुला का लग्न बिग्न करणं असं का एवढा बारीक निरीक विचार आहे ना तो हो सर लग्नच करण्याशी अचान त्या म्हणा माय बाप त्या पुरुष पायऱ्या आता त्यांना पक्षा विचार घेत म्हणतोय लग्न करत होतं काय रे ना सर लग्न करी घेशील डॉक्टर तारीख असेल कोण लग्न करी जाऊ दे सर लेक तो पुरे रे बेट राहणार जे भेटे ते पटके लग्न कर घेवा आटे काय आपण पोरी पावले येईल का कितला कितला खत बरी येईल CID मा ओय आई लास्टला रिक्षा मा टाकीन घ्या बर का फॉरेन्सिक लॅब मा एक तर पहिले ॲम्ब्युलन्स आठ केलचोय पटकन घ्या रिक्षा मा टाकीसन ओय पुरा इकडे येतो काय सर तुमने घरमा रातनी भाजी पोरोनीची भाजी चपात्या आणि काही कुड्या पापड काही तळेल तुळेल होतीन किंवा मटनी भाजी बिजी काही वी ते जरा पिसोडी माक्यावर डबा मा बरी फॉरेन्सिक लॅबले घे आम्ही चेक करणं पडी हा सर घे सू आणि पटकेशी घे आणि बॉडीला पटकेशी घे वास मारा लाग जाई फॉरेन्सिक लॅब मा घे पटकेशी रिक्षा मा टाके बर का हा सर घे सू मी चला रे आपली अजून तहकीकात करणे पडी पटकेशी चला ऑफिस मा गण काम शेत आपली बी आणि एक मदान मात्र आहे सर
आणि तुम्हाला आम्ही जो फोन करशो तो तुम्ही ऑफिसमा येणार पडी CID ऑफिसमा बरं का. वना बिना नाही तर डजन माटक देसो तुमले. हा सर ही लागतो आम्ही फोन केल्यावर. 2 hours later. डॉक्टर तारिका हाय पाय काय शे याना पोटमा. काय शे सर. डॉक्टर तारिका याना पोटमा पक्का पीस दिशी राहत माली. रात्री यांनी मटनी भाजी खाल होती. मग सर मटन भाजी मास काहीतरी गडबड होई. दर डॉक्टर तारिका हाय गेन कॅम्प्युटर मा चेक करतो काय गडबडशी. काय रे डॉक्टर साळुंके काही सापडना का नाही का फुकट नास पगार घे शिस्ता. म सापडना ना. याला काय सापडे ती पाय तिकडे डॉक्टर तारिका सापडे राणी. याला काय सापडा नाही टकल्या फक्त पगार घेस फुकट ना. ओय अभिजित तोंड सांभाळी बोल. हाव तो निसर डॉक्टर तारिकाने तारीफ करस. ही करायच ना त्या आयटम असे ती. डॉक्टर तारिका काय सापडना का नाही. मग सापडलं ना. काय सापडणं सांग ना पटकशीन. मला माहिती होतं डॉक्टर तारिका काय ना काही सापडेच बुवा. आयटकल्याला काही येत नाही. तुनेच आयटम तू तिनेच बाजू घेशी ना. त्यांना पोटमाशे ना मस्तपैकी काली त्यांनी मटनी भाजी खाल्ली ते सापडणं आणि त्यानंतर त्या भाजी मा जेर होतं हाय बी आमले सापडेलची. हो आशे शिका काही समजणं का दया. काय ते आतले मटण भाजी खाय तीच ना. अरे येडी डोकाना तसे सांगिरे नो त्यानं डोकशे ना त्या जर मुले लाड पण असे सांगिरे नो. मासे सांगा ना मोकळं मोकळं. अभिजित त्या दोघीसले फोन लाव आणि ऑफिस मा बोलाव त्यासली. हा लावस ना. डॉक्टर तारिका आपल्या संध्याकाळी पिक्चर पाहिलं आणि लवकर लाग बर का. हाव तर काहीच काम ना नाही शी ती तारिकानाच मजनूशी आऊ होय ना का आता. चला ना मग. चला ना मग मी का दरटी आहे का. चला. 10 minutes later. काय रे अभिजित या का बी येत नाही ताजू फोन कैतान तू. हा ना सर मी तर कोणता फोन करते याचे ते अजून त्याचा तपास नाही. वनात वनात वनात. काय रे एवढा टाइम लागेस का. अहो सर आमने गाडी आकडे पेट्रोल सर झालं होतं म्हणून पेट्रोल टाकायला आमने टाइम लाग गया. मग काल दिनच टाक घेवा ना पेट्रोल. आज कस काय लेट होणार. तुम्हाला वाटतं तर पक्का डाऊट छे तुम्हाला दोघीच पैकीच कोणतरी खून करेल ची. नाही सर आम्ही खून नाही करेल. आम्हाला माहित शे तुम्हाला दोघीच पैकी एक जण खुनी शे. तो जर सापडा ना बिपडा ना तर पक्का चेना लावसत हो. त्यामुळे आताच कबरीचा कोणी खून करेल शी. सर खून इनीच करेल शे. काय रे वादळ मुसड्या मला कथा नाव टाकले ना. सर यानेच खून करेल वे कारण की उभ्यान बेकार शे यानेच खून करेल सर. खरं चावळा बर का. सर परवा दिवसा दिवस सोन्या मटणी भाजी सांगायला आता आई नाही म्हणे मटणी भाजी नाही करा म्हणे. तर त्यामुळे सर पक्का डाऊट शे की इनीच मटणी भाजी मध्ये जेर टाकेल शे सर. नाही सर मी कसाला जेर टाकू. सर आय पक्की खोटं बोल रहा इनीच टाकेल शे जेर. सर खून यानेच करेल शी आणि याने आणि सोन्याने दिवस बांगडे होती सर. त्या याले याने शना सोन्याला धमकी दिली होती की तुझ्या बेत पाहिजे एक दिवस. त्यामुळे सर खून यानेच करेल शी सर. नाही सर आई पूर्ण खोटं बोल रहा इनीच खून करेल शे सर सोन्याना. अभिजित होय तर यस या गोट्याना 2-3 कांचोळ्या पाय ठेवतो लगेच कबळी सर. हा मीच करेल शे खून. न पुढे कोणी होणं तिली बुडाय घालसो. जर तुम्हाला पैकी कोणी पुढे होणं त्याने खोपडी जोडाय घालसो. सोड बर रे तिले सोड रे. काय वाज आमले पहिलेपासून तुनावरच डाऊट होता त्यामुळे आम्ही पहिलेच खाली वायर टाकी ठेवली होती. त्यामुळे ती वायर ना बटन दयाकडे होतात. जो तो सोडत नाही तोपर्यंत त्याने बटन दाबी दिलं. त्यामुळे हा अलार्म वाजना. बोल काबर जेर टाक त्यांना मा आणि काबर खून क्या त्या सोन्याना. सर त्यानं लहानपणी म्हणे जेसीबी चोरी गेलो होतं त्यामुळे त्यांना बदला काढा करता मी त्यांना खून केला सर. काय रे बरानी जेसीबी करता खून कर टाका एक पोऱ्याना. सर या डायरेक्ट हायकोर्ट मा जाऊ द्यायला पाहिजे. अरे तुले जेसीबीच पाहिजे होता तर मांगी घेता तो घी देता. एवढं जेसीबीवर तू त्यांना खून कर टाक. सर पण त्याने म्हणे जेसीबी गेलो होता आणि मला मस्त अपमान करवलं होतं त्यामुळे मी त्यांना खून कर टाका. आता खून कर टाका ना. जोपर्यंत फाशीने ऑर्डर येत नाही तोपर्यंत जेलमा सडा ना तू. आता भाऊस्वन तुम्ही हा व्हिडिओ अजिबात मनमा घ्यावा नाही. हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता आणि या व्हिडिओमा खास कॉमेडी दर्शवेल होती. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मनवर घ्यावा नाही.
आणि बसवन तुम्ही आमना आज ना शेअर ना व्हिडिओ कश काय आवडणार होई तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.